त्यांच्या स्वरूपामध्ये 10 धावा धापलकावरती आल्यात. हा चांगला चेंडू आहे. इथं पाहिलं आपण तुम्हाला हे पीच आपण KPL स्पर्धा ह्या मैदानावरती झाली. जास्त धावा मात्र चेस कर. हा चांगला फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. समीकरण इथं पाहायला बदलताना मी दिसतंय आपल्याला. हे चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पाहतोय 14 या अंकावरती. इथं मात्र जबरदस्त फटका भरतो त्या दिशेला. क्षेत्ररक्षक खूपच अंतरावरती. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आपण पाहिले तर क्षेत्ररक्षणाची रचना जी केली ती मात्र थोडीशी चुकीची. इथं दुसरं षटक संपुष्टात आले. धावसंख्या पाहतोय 16. 4 धावींची गरज. 6 चेंडू 4 धावींची गरज. 4 धाबींची गरज असेल विजयासाठी गोरकाम संघाला. आणि एका फटका आहे मात्र रघुनाथच्या बॅटमधून. तो जर बसला तर नक्कीच हा विजय एका फटक्यात मिळू शकतो रघुनाथ. आणि KPL स्पर्धेमध्ये जर कोणी वाचवला असेल स्वप्नील इलेव्हन संघाला तर ते मात्र रघुनाथच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली होती. कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता स्वप्नील इलेव्हन संघ KPL स्पर्धेमध्ये. आणि काय केलंय रघुनाथ यांनी. स्टेट आउट ग्राउंड फटका खेळणं गरजेचं होतं. सरळ बॉल येतोय स्टंप लाईनचा आणि तुम्ही क्रॉस लाईन खेळायला गेले. नक्कीच इथं कुठेतरी चुकी. 5 चेंडू आणि 4 धावींची आवश्यकता. इथं आपल्याला चौकार षटकार मारणं गरजेचं नाही. तर एका दोघींनी जरी धावा जरी आल्या तरी मात्र सहजरित्या विजयाच्या दिशेने वाट चालू करू शकाल. हॅलो. इथं मात्र 5 चेंडू आणि 4 धावींची आवश्यकता. हृदयाच्या ठोके वाढवणारा सामना पाहतो ह्या मैदानावरती. नवीन फलंदाज कोण? करण. आणि अप्रतिम फटका. षटकार आहे रुपेश आपण पाहतो इथून जवळ आहे तरी आपण नक्कीच प्रयत्न केला होता चांगला. त्यांनी प्रयत्न केला होता चांगला मित्रा. अप्रतिम प्रयत्न होता. आपला पूर्ण संघ पाहतोय रुपेश. चला दोन्ही संघ आपले